नमस्कार मित्रांनो, आज आपण मिक्स व्हेज करणार आहोत। तर आपल्याकडे गेस्ट आले की आपण तेच ते भाज्या करून आणि खाऊन सुद्धा बोर झाले असाल, म्हणून तुम्ही ही मिक्स व्हेज भाजी करून पहा। अप्रतिम अशी होऊन तयार होते आणि खायला सुद्धा भन्नाट लागते। तर ते करण्यासाठी सामग्री बघून घेऊया। इथे मी फुलगोबी, वटाणे, आलू, गाजर हे सर्व चॉप करून घेतले आहेत। तुम्ही कोणती पण भाजी घेऊ शकता। त्याचसोबत टमाटर, कांदे हे चॉपरमधून चॉप करून घेतले आहेत। 2 चम्मच तेलामध्ये 1 चम्मच जिरं, अर्धा चम्मच हळद ॲड केली आहे। त्याचसोबत यामध्ये कोबी, वटाणे, आलू हे सर्व ॲड करून आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे या तेलामध्येच। तर इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि हे थोडंफार परतलं आहेत। तुम्ही असंच सुद्धा भाजीमध्ये ॲड करू शकता। तर त्याच कढईमध्ये तेल टाकले आहेत। आता या तेलामध्ये 1 चम्मच जिरं टाकायचे आहे। जिरं छान फुटायला लागले की चॉप केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा सॉफ्ट येतपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की त्याचसोबत यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट आणि टमाटर ॲड करून दोन्ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहेत। हे सर्व परतलं की यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, तुमच्या आवडीचा मसाला, धनिया पावडर हे सर्व टाकून त्याचसोबत कोथिंबीर टाकायची आहेत आणि हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये भाज्या ॲड करून भाज्या सर्वीकडून मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भाज्यांना मसाले लागायला हवेत। तर यामध्ये थोडं पाणी ॲड करून ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहेत, परतून घ्यायची आहेत। चला तर मग अप्रतिम अशी भाजी होऊन रेडी झालेली आहेत। ही भाजी तुम्ही तुमच्याकडे गेस्ट आल्यानंतर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।